हॅलो नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठुमरे आपलं स्वागत करतो. राज्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांची शिंदे सेना जोमात दिसते. कारण त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामध्ये मोठं यश मिळालं. ऑपरेशन टायगर त्यांचं सक्सेस झालं. जवळपास 6 खासदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत. आणि काल ही नुकतेच एक सचिन आहेर, जे उद्धव सेनेचे मोठे नेते होते, आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना बरंच काय दिलेलं आहे. कारण त्यांची ही त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे. असे सचिन आहेर हे सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये सहभागी झाले. उद्धव सेनेमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते का बाहेर पडत आहेत, खासदार का बाहेर पडत आहेत? आता पुन्हा ऑपरेशन टायगरमध्ये पुन्हा आमदारही जे उद्धव सेनेमध्ये आहेत ते पूर्ण एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहेत का? कारण शिंदे सेनेचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट, त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की उद्धव सेनेमध्ये केवळ आदित्य ठाकरेच राहतील, बाकी सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे सेनेमध्ये येतील, असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट येणाऱ्या काळात खरं ठरतंय का हे आपल्याला दिसेलच. मात्र एकनाथ शिंदे यांची ताकद गेल्या काही दिवसामध्ये वाढते असं दिसतंय. एकनाथ शिंदे आणि भाजपाचे जे मुख्यमंत्री आहेत सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून लागलेली आहे. ती जरी समोर दिसत नसली तरीही या दोघांमध्ये आतून लागलेली आहे. हे मात्र अनेक वेळेस आपल्याला दिसतं. पालकमंत्रीपदाचा वाद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून जागा वाटपाचा वाद, अध्यक्षपदाच्या महापौराच्या निवडणुकीमध्ये भाजपामध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये जे वाद झाले ते अनेक वेळेस समोर आलेले आहे. एकनाथ शिंदे यांचं देवेंद्र फडणवीस ऐकत नाही का? देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेचं ऐकत नाही का? अशा अनेक चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये सुरू आहे. मात्र आणि एकनाथ शिंदे हे नाराज झाल्यानंतर आपल्या गावी जात आहेत आणि अनेक वेळेस त्यांनी ही स्टेटमेंट केलं, आपण एक करेक्ट कार्यक्रम करतोय, कोणाचा कार्यक्रम करायचा असेल तर, असं त्यांचं जे स्टेटमेंट आहे तेही गेल्या काही दिवसापासून गाजत आहे. आता पुन्हा केंद्रामधूनही अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांना साथ मिळते का अशी एक चर्चा सुरू आहे. कारण त्यांना देवेंद्र फडणवीस नको आहे असं बोललं जातं आहे. राज ठाकरे यांचे या संदर्भात एक स्टेटमेंट आहे. अमित शहांचा एक वेगळा गट तयार होतो आहे, त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये त्यांना नको आहे असंही बोललं जातं. उद्धव ठाकरे ही महाराष्ट्रामधून जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आमचा त्यांना पाठिंबा राहील. यापूर्वीही नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये होते, मात्र त्यांना ती संधी मिळाली नाही. आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे सध्या तिन्ही पक्ष सत्तेमध्ये आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना काढून जर कुणाला मुख्यमंत्री करायचं असेल तर ते एकनाथ शिंदे यांना करावं लागेल, कारण त्यांची ताकद आता वाढलेली आहे. अजित पवार जर असते तर त्यांना ही संधी दिली गेली असती 2-2.5 वर्षासाठी. मात्र आता अजित पवार नसल्यामुळे पुढील 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे आता खासदारांची संख्या वाढलेली आहे आणि उद्धव सेनेचे जे काही आमदार आहेत ते जर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तर एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये वाढू शकते. आणि काही अपवाद जर सोडला तर राष्ट्रवादीचाही मुख्यमंत्री येत्या 1 वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यात केला जाऊ शकतो असंही चित्र आहे. मात्र
पहिली संधी आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिली जाऊ शकते. कारण पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणायची असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता खासदारांची मोठी मोठ आहे आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून पुन्हा महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार कसे निवडून पुन्हा केंद्रामध्ये भाजपाची सत्ता कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यानंतर विधानसभा ह्या स्वतंत्र लढवायच्या की एकत्र लढवायच्या हेही ठरवलं जाऊ शकतं. ते त्या तात्कालिक परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांची सध्या तरी ताकद वाढते. अमित शहा यांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांना ताकदही मिळते. त्याचंच कारण आहे की उद्धव सेनेचे जे नेते आहेत, स्वतः उद्धव ठाकरे आहेत, हे नेहमी जर उद्धव सेना फोडली गेली, त्यातून काही आमदार बाहेर पडले, खासदार बाहेर पडले, तर उद्धव ठाकरे हे भाजपाला टार्गेट करतायत. त्याला कारण तेच आहे. आणि उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेताना दिसतात. त्यांना आमचा पाठिंबा आहे पंतप्रधानांसाठी असं जे बोलत आहेत त्याला कारण तेच आहे की अमित शहा हे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन पुढं आणतायत. शिवसेना फोडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, अशी एक चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये राहिलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांची ताकद वाढून ते येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात का, त्यांची ताकद वाढल्यामुळे ती मुख्यमंत्री होऊ शकतात का, हे येत्या काही दिवसात दिसेलच. मात्र भाजप हा निर्णय घेऊ शकतो, अमित शहा हा निर्णय घेऊ शकतात आणि देवेंद्र फडणवीस यांना 2024मध्येच मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं याच्यासाठी मोठा कालावधी भाजपाने घेतला होता. जवळपास 1 ते 1.5 महिना 2 महिने जवळपास देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी लागले होते. मात्र भाजपाचे बहुसंख्याक आमदार, तिथे राष्ट्रवादीची, शिवसेनेची काही गरज भाजपाला नव्हती. थोडेफार आमदार, 5-10 आमदार भाजपाकडे कमी होते, जवळपास 10 आमदार, आणि त्यासाठी मित्रपक्षांनाही त्यांना सोडता येत नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिंदे सेनेला त्यांनी सोबत घेतलं आणि त्यानंतर बरेच वाद झाले, कारण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. मात्र आता पुन्हा एकनाथ शिंदे हे आपली ताकद वाढवताना दिसत आहेत आणि जर आता काही महिन्यात एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले नाही तरीही पुढील वेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना संधी मिळू शकते. मात्र आताच तशा हालचाली सध्याच्या राजकारणावरून आपल्याला दिसतात. कोणत्याही निवडणुका नसतानाही खासदार आमदार पुढीचं राजकारण एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. यामध्ये वारेमाप पैशाचा वापर होतोय असा आरोपही होतोय. उद्धव सेनेचे एक मोठे नेते आहेत संजय राऊत यांनी मोठे आरोप या संदर्भात केलेले आहे. 100 कोटी रुपये, 50 कोटी रुपये घेऊन हे खासदार पैशासाठी फुटलेले आहेत, पदासाठी फुटलेले आहेत. आता तीच परिस्थिती आमदारांच्या बाबतीत होऊ शकते का? कारण येत्या 2.5-3 वर्षामध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आतापासूनच सर्वच राजकीय पक्षाने तयारी सुरू केलेली दिसते का? उद्धव सेनेने ज्या ठिकाणी खासदार फुटलेले आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या सभा, शक्ती प्रदर्शन करत आहेत आणि त्या ठिकाणी आपले उमेदवारही जाहीर करताना दिसत आहेत. त्या दृष्टिकोनातूनच आता शिंदे सेना आणि एकनाथ शिंदे हेही जोरदार आपल्या पक्षासाठी पुन्हा एकदा रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपात सध्या शांत, राष्ट्रवादी शांत आहे. कारण या ज्या 2 पक्षाचे नेते आमनेसामने आपल्याला लढताना दिसत जरी असले, मात्र यामागे मोठं राजकारण शिजतंय, मोठी खेळी खेळली जाते, हे मात्र समजणार नाही. अशी जनता वेळी नाही. आता येत्या काळात आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे ताकद का वाढतात आणि त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री पद घेण्यासाठी होऊ शकतो का? आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.